स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी वल्ल्या नारळाच्या खोबऱ्याची मस्तपैकी गुलाबजामची एक रेसिपी दाखवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी वल्ल्या नारळाचं मस्तपैकी गुलाबजामची एक रेसिपी दाखवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। बघा आता आपण मी इथे घेतलेले बघा, इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे, खोबरं घेतलेले अर्धी वाटी, दूध मिल्क घेतलेलं आहे, घी घेतले 2 चमचा, 1 वाटी दूध घेतलेलं आहे। सर्वात पहिला आता आपल्याला हा रवा चांगला कढईमध्ये भाजून घ्यायचा, जेणेकरून मस्तपैकी त्याचा आपल्याला कच्चा पण काढून घ्यायचा आहे। आता मी कढई ठेवून रवा टाकून मस्त असा आटून परतून घेणार आहे, छान असा। छान असा बारीक गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे मस्त रवा आपल्याला। छान रवा आता आपला मस्त भाजून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे, जे खोबरं मी घेतलेलं आहे। रवा खोबरं मस्त आपल्याला आता एक असं जीव करून घ्यायचा। बारीक गॅसवरती आपल्याला घ्यायचा भाजून चांगला। आता याच्यामध्ये खोबरं टाकून घेतलेले आपण। आता याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचंय। दूध टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची। साखर टाकून घेतल्यावर मस्त आपल्याला एक जीव करून घ्यायचा परत। याच्यामध्ये आपल्याला ती दूध मिल्कची पावडर आहे ती आपल्याला टाकून घ्यायची याच्यामध्ये। याच्यामध्ये मिल्कची आपण टाकून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये इलायचीचं जे मी थोडंसं असे काढून घेतलेले ते टाकून घ्यायचे आपल्याला मस्त। मी 2 की 3 असे इलायचीचे कूट काढून घेतले आणि छान आता आपल्याला हा मस्त एक जीव करून घ्यायचा आहे। बघा आता हे छान झालेले। आता एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया मस्तपैकी। हे बघा असं मस्त काढून घेतलंय। आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचंय। जे 2 चमचे तूप टाकून घेतलेले हे मस्त आपल्याला एक जीव करून घ्यायचंय। आता मी एका साईडला कढई ठेवली, कढईत तेल गरम करायला टाकते। तूप टाकून घेतल्यावर मस्तपैकी आपल्याला एक जीव करून घ्यायचंय मस्त। हे छान असं मळायचं, गरमच आहे। छानच इकडे तूप लावून घेतलेलं आपलं मस्तपैकी। बघा आता मस्त चांगलं पीठ असं छान मळून घेतलेले रव्याचं खोबऱ्याचं मस्तपैकी। तुम्हाला मी गोळी दाखवते कसे करायचे आपल्याला। मस्त गुलाबजाम जसे आपल्याला त्रिकोण सारखे असे करायचे। अशा आकाराने आपल्याला मस्तपैकी असे गोळे करून घ्यायचे छान असेच। आणि एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेले, तोपर्यंत आपण मस्तपैकी रव्याचे छान असे गोळे करून घेऊया गुलाबजामचे छान। हे बघा छान मस्तपैकी मी असे आकार देऊन मस्त असे तसे लांब सारखे मस्तपैकी गुलाबजामचे आकार दिले, छान असे झालेले। एका साईडला पण छान तेल मस्त गरम झालेले। तेल आता आपलं गरम झालेले। आता त्याच्यामध्ये आपल्याला एक एक सोडून घ्यायचंय। आता मी सगळे टाकून घेतलेत मस्त। आता आपल्याला परतून द्यायचे। बघा आता मस्तपैकी छान असे तळून काढलेत मस्तपैकी। आता हे झालंय। आता ह्या साईडला मी टोप ठेवलेलं आहे गरम करायला। आता त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचंय।
आपल्याला ह्याचा मस्त गुलाबजामचा साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. पाणी टाकून घेतल्यावर 2 ग्लास मी साखर टाकून घेतली. आता हे मस्त छान असं उकळून घ्यायचंय. पाणी मस्त आपलं छान उकळतंय. अजून छान असं उकळून द्यायचंय जेणेकरून आपले पाकाचं छान अशी जाळीदार बनायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मस्त आपले गुलाबजाम टाकून घेऊया आपण. छान असं उकळून द्यायचं अजून 5 ते 10 मिनिटं. छान मस्त पैकीचा पाक झालेले खूप मस्त जाड सारखं. आता याचं आपल्यामध्ये छान त्याच्यामध्ये गॅस बंद करून टाकून घ्यायचं आपण. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आता एक एक आपल्याला गुलाबजाम आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं मस्त झाकून ठेवून द्यायचं. मस्त याच्यामध्ये साखरेच्या पाकामध्ये छान मुरून घ्यायचंय. मग आपले मस्तपैकी सुके छान असे खोबऱ्याचे गुलाबजाम आपले मस्तपैकी आता 10 ते 15 मिनिटं झालेत आणि खूप छान मस्तपैकी याच्यामध्ये मुरले. आता हे तुम्हाला मी दाखवते. हे बघा सॉफ्ट एकदम छान झालेले मस्तपैकी. मस्त वल्ल्या खोबऱ्याचे गुलाबजाम छान झालेले. खूप मस्त रेसिपी आहे. तुम्ही पण बनवा आणि कशी वाटली ती रेसिपी तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते.